ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात अन्नपूर्णा बाय कविता नेहरे चॅनल. आज आपण बनवणार आहोत डायरेक्ट कुकरमध्ये शिट्टी देऊन झटपट पनीर गाजर हलवा. अगदी सोप्या आणि परफेक्ट पद्धतीत. यासाठी लागणारे साहित्य आहे 1 किलो गाजर, ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल असेल ते आणि पनीर. चला तर सुरुवात करूया आपण गाजर हलवा बनवण्यासाठी. सर्वात प्रथम आपण 1 किलो गाजर स्वच्छ धुवून ठेवले होते. त्याला सोलून घेऊया, छान असे ग्रेट करून घेऊया. सगळे गाजर असे छान असे ग्रेट करून घ्यायचे. आणि हा हलवा आपला 15 ते 20 मिनिटात कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्यात तयार होतो. शेवटची टिप मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बहुतेक वेळा हलवा पानसट होतो, पण आज मी ती एक चूक कशी सुधारायची ती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाजर किसलेले असेल तर कमी वेळ लागतो, शिट्ट्या कमी लागतात. आणि हो, पनीर निवडताना ताजे आणि मऊ वापरा. फ्रोझन पनीर टाळा वापरायचं. आणि हो, साखर शेवटीच घाला, नाहीतर हलवा पानसट होतो. ही माझी खास टिप आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधीही हलवा बनवताना साखर ही शेवटीच घालायची, नाहीतर आपला हलवा हा पानसट होतो. हे छान असे मी तुकडे करून घेतले आहे. इथे मी एक तामझाम किसण्याचं नाही ठेवलं. तुम्ही बारीक तुकडे करून घ्या सगळे गाजरचे असे छान असे. आणि कुकरमध्ये तुम्ही ते तुकडे गाजरचे टाका. त्यात आपण छान दूध ॲड करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊया. आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. तुम्ही कट करूनही टाकू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट ग्राइंड करूनही टाकू शकतात. आणि ड्रायफ्रूट्स कुठले घ्यायचे ते तुमचे जे अवेलेबल असेल घरामध्ये ते टाका. बदाम मी डायरेक्ट ग्राइंड करून टाकणार आहे, जेणेकरून कधी ते मुलं बदामाचे तुकडे दिसले तर काढून टाकतात, खात नाही. तर त्यासाठी मी ग्राइंड करूनच टाकत आहे, जेणेकरून ती हेल्दीनेस मुलंही खातील आणि त्यांना कळणारही नाही याच्यात बदाम आहे. बऱ्याच जणांना बदाम आवडत नाही, मुलांना स्पेशली. आपले गाजर 2 ते 3 शिट्ट्या देऊन झाले असे बघा, छान असे शिजले आहे. आणि हो, कुकर थोडा जाड बुडाचाच घ्यायचा, जेणेकरून खाली लागणार नाही. हे बघा, छान असं आपलं मऊ गाजर शिजलं आहे. ते स्मॅशरने स्मॅश करून घ्या छान असं. छान असं बारीक स्मॅश करून घ्यायचं. आणि हो, याच्यात आपले मेन इन्ग्रेडियंट्स पनीर. तुम्ही आत्तापर्यंत गाजर हलवा बघितलं असेल खोयासोबत किंवा पनीरसोबत, तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. छान लागतो हा हलवा. पण बराच वेळेस खोया अवेलेबल नसतो, कोणाकडे मिळत नाही. पनीर हे इझिली अवेलेबल असतं. ते छान असं पनीर ग्रेट करून घ्यायचं बारीक याच्यानी, किसणीनी. ग्रेट करून झालं की ते आपण आपल्या हलव्यामध्ये टाकणार आहोत. आता हे किसलेले पनीर जे आहे ते छान असं आपण किसून घेतलं आहे, ते बाजूला ठेवा. आणि आपण सुरुवात करूया आता हलवा बनवण्यासाठी. ते एका पॅन ठेवला होता मी गरम होण्यासाठी, त्याच्यामध्ये मी किसलेला हलवा टाकला आहे, स्मॅश केलेला, सॉरी. आणि छान असा तो शिजला.
छान असं परतून घ्यायचं त्याचं मतलब ओलसरपणा जाईपर्यंत. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की ऐका. इथे मी एक छोटीशी चूक आहे, ती स्वाद बदलते. आता लक्षात द्या. मी एक टिप सांगणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझं गाजरचा हलवा ऑलमोस्ट त्यातलं पाणी सुकले आहे, त्यातलं ओलसरपणा. मी त्याच्यामध्ये लास्टला आता साखर ॲड करणार आहे. साखर ॲड करून पुन्हा परतवायचा छान असा, आणि तो सैलसर होतो. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, वेलची पूड टाकू शकतात. ऑप्शनल आहे. वेलची बऱ्याच जणांना आवडत नाही, पण वेलचीने स्वाद छान येतो. छान असं मिक्स करा. हे मिक्स झालं छान असं आपलं. त्याच्यामध्ये मी ग्राइंड केलेले बदामाची पावडर टाकली आहे. आणि हो, तुम्ही कुकरमध्ये मिठाई कधी बनवली आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. साखर घातल्यानंतर हलवा असा सैल होतो, तर घाबरायचं नाही. ही नॉर्मल स्टेज आहे. इथेच अनेक जण गॅस बंद करतात आणि हलवा खराब होतो. तो गॅस कधीच बंद करायचा नाही. मंद फ्लेमवर गॅस नेहमी चालू ठेवायचा. छान असा आपला हलवायचा. हलवा जेव्हा कढई सोडायला लागतो आणि वरून थोडं तूप दिसायला लागतं, तेव्हा गॅस बंद करायचा. हलवा थोडा सेल असतानाच गॅस बंद करा. थंड झाला की घट्ट होतो. छान आपला असा हलवा जो सैलसर झाला होता, तो आपला ऑलमोस्ट शिजला गेला आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत, हे मी एक वेगळ्या कलरसाठी बीट किसून ठेवलं होतं दुधामध्ये, एक कलरसाठी वेगळं. हे बघा छान असा कलर येतो बघा. केसरही तुम्ही टाकू शकतात, त्यानेही छान एक अरोमा येतो, फ्रेग्रन्स येतो हलव्यासाठी. आणि जसं मी बोलले, मी ड्रायफ्रूट्स ग्राइंड करून टाकले. तुम्ही त्याचे तुकडे करून थोडेसे सॉते करून टाकू शकतात, छान लागतं. आणि तुम्ही कधी हलवा आईस्क्रीमसोबत ट्राय केला आहे का? ट्राय करून बघा, खूप छान लागतो. आणि याच्यात आपण शेवटी टाकणार आहोत किसलेलं पनीर. छान असं मिक्स करायचं. आणि मी हो, मग अगोदर सांगितलं तर गाजर हलव्यामध्ये जर तुम्हाला पनीर टाकायचं असेल, तर पनीर हे ताजे आणि मऊच वापरा. फ्रोझन पनीर वापरू नका हलव्यासाठी. हलव्याची टेस्ट चांगली लागत नाही, म्हणून नेहमी फ्रेश आणि मऊ पनीर वापरा. जास्त श्रीमंती चवीसाठी 1 टेबलस्पून मावा किंवा फ्रेश क्रीम घालू शकतात. छान किसलेलं पनीर टाकल्यानंतर 5 ते 7 मिनिटं छान असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं, छान असं परतून घ्यायचं. ऑलमोस्ट आपला हा गाजरचा हलवा तयार झाला आहे. आणि हो, नेहमी मी बोलते, जेवण हे बनवणं हे पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धती रेसिपी. म्हणून नक्की ट्राय करा. शेवटी मी टाकलं आहे वेलची पूड, चवीप्रमाणे तुम्ही टाका. आणि तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकतात.
वेलची पूड टाकल्यानंतर छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तूप ॲड करूया थोडंसं. वेलची पूड, ड्रायफ्रूट्स टाकू शकतात, मनुकाही टाकू शकतात. हलवा सुटसुटीत आणि हलकासा घट्ट झाला की गॅसची फ्लेम बंद करा. आणि मी तुम्हाला पुन्हा एक सर्वात महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. गाजर बारीक किसलेले असतील तर शिट्ट्या कमी लागतात. पनीर ताजे आणि मऊ वापरा, फ्रोझन पनीर टाळा. साखर शेवटीच घाला शक्यतो, नाहीतर हलवा पांचट होतो. हलवा थोडा सैल असतानाच गॅस बंद करा. थंड झाल्यावर घट्ट होतो. जास्त श्रीमंती चवीसाठी 1 टेबलस्पून मावा किंवा फ्रेश क्रीम घालू शकतात, छान लागतो. साखरेऐवजी गूळ वापरायची असेल तर गॅस बंद केल्यावरच मिसळा. सगळ्यात शेवटी हलवा कुकरला चिटकू नये किंवा जाड तळ्याचाच कुकर वापरा. वरून तूप थोडं सोडलं तर हलवा तयार झाल्याचं लक्षण आहे. हा आपला आता गरमागरम पनीर गाजर हलवा व्हॅनिला आईस्क्रीम किंवा साधाच दोन्ही प्रकारे अप्रतिम लागतो. तर फ्रेंड्स, आजची झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी अन्नपूर्ण बाय कविता नेहरेसोबत राहा. तोपर्यंत धन्यवाद.